समोर पुरा ते घरावून पुरा सफा केला त्यानं. हा ना, पण आता चांगली गोष्ट आहे ना. आता काय तोंडही खारी आले होते ना, मांडव झाले 2 बोकड्याच एकदम. नाही बाप लय मोठा राजा. काय असा कोणता प्रसाद भेटला लेकाले हा? शिवलाल सांग बरं, मटण जेवायला भलावत निघून याले 2 बोकड्या कापून आला म्हणजे लय मोठी गोष्ट झाली नाही रे शांताराम? बरोबर आहे ना. माहिती भेट नाही राजा, शिवलालची काही भेट नाही झाली. पहिले विचारलं ना काय आचारी गिचारी कोण आहे एवढ्या मोठ्या याचं हा? बघून गिगुने कुठचे आणते, काय आणते, मंडप गिंडप काय प्रोग्राम काय आहे त्याचा, काय नाही सविस्तर चर्चा करायला लागेल ना ते सांगा. डायरेक्ट जेवणाला आमंत्रण दिन जेवायला जावं थोडी आहे. कसं काय आहे गड्या, काय होय, कायचा योग आहे, कसं काय एवढं मोठं त्या जीव घालवायला म्हणजे गंमतची गोष्ट नाही आहे. हे बरोबर आहे. आता भेटा लागणार ना त्याले नाही काय असं तर भेटून घेटून काय चर्चा नाही करायला लागत. मीटिंग लावा शिवलाल टोयगोट्या संघ काय आहे काय नाही, कसं ठरलं, काय मदत लागन आपल्याला, मदत द्या लागन, काय करावं लागन, नाही विचारायला लागन काय? ते 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 तिरकुट येऊन राहिलं. तिरदेव काय होय, तिरकुटे का होय बापा, काशीनाथ शंकर शिवलाल टोयगोटे. बापरे बापरे, आता हे तर बाबा 2 चेले झपाटे जायचे बापा. त्याची भलती चांदी आहे. पाय ना कशी मिळाली छाती फुगो फुगो. पाय ना तो कशात पाय. अरे बापरे, अरे काय म्हणता शिवलाल, काय राजा काही सांगणं नाही सवरण नाही, एवढ्या मोठ्या कार्यक्रम ठेवला हा? 2 बोकड्याचा जेवणाचा कार्यक्रम आहे म्हणजे ते ऐकून गंमतचा विषय आहे का? तरी राजा इकडे आम्हाला हवा नाही, आम्हाला बाहेरून समजून राहिलं काय ते सांगायला नाही पाहिजे का? एवढे मोठा प्रोग्राम आहे ऐकून तू राजा आम्हाला जर कान खापून नाही तुम्हाला. अबे आपलं नाव सांगा का बे शांताराम काका जगन हा? सांगू नको म्हणे तिकडे भूतान सांगितलं ना, पोट्टे सांगे सांगू नको म्हणे कोणाला. नाही आपलं नाव काय सांगते येऊ देते शांताराम काकाला वाईट कमी. आपलं नाव घेऊन येऊ देते, बरोबर सांगते ते. हा अरे बापरे, आली का हवा पसरली वाटते नाही? अरे हो राजा, आता आहे ना ते कार्यक्रम आहे तो जरासा काय आता घरचा तर आहे ते काम. आता हो राजा शांताराम, आता ते जसं ठरलं होतं ते 2 बोकडे कापाचं आहे जरा. हा तुला संध्याकाळी करणार होतो मी फोन. आता पाहतो ना, आता चाललो जरा बाजारात चाललो, पाहतो काय भेटते काय नाही. तर 2 बोकडे घेऊन येतो, मग ठरवू आता उद्या करायचं रविवारी करायचं कधी काय कापाचं तर. अरे त्याले कायले तुम्हाला बाजारात काय जायला लागते? झाबरू जवळच आहे बोकडे आहे चांगले हा, याच्या जवळचे घेऊन घेणार काय जायला लागते बाजारात? याच्या इथं गावातली गोष्ट गावात हा, चांगले हिशोबाने लागते हे म्हणालो. त्या सांगायच्या पहिले आम्ही म्हटलं मारुती ते याच्यात गायवाड्यात गेलतो, झाबरूच्या गायवाड्यात गेलतो, तिथं ते बकरे घ्यायचे हा. सोबत 2-4 अजून तिकडे पाहिलं. जसं बकरं आम्हाला सांगितलं समोरच्यानं ते बाई ते तसं एकही बकरं नाही आहे म्हटलं. आपल्या गावात दाळेल एकही बोकडं नाही आहे. दाळेल बोकडे सांगितले ते ना, हे हातात भरायच्या दाड्या असल्या म्हणजे त्या बोकडेले असे चांगले मोठे खच्चीचे बोकडे, ते बोकडे सांगितले आणाले. हे नाही पिले पाले आपल्या गावात नाही पिले पालेचा म्हणून, नाही तर आम्ही इथं सौदा केला असता. आता बाजारात पाहतो, एक त्या हेटीवर पाहतो जाऊन अजून, नाही तर अजून ते फार्म आहे त्या फार्मावर जाऊन पाहतो. 2-4 जागा कुठं ना कुठं भेटणार. अरे नाही बरोबर आहे. आता होईच्या करीले सब खपले सबन ते चांगले जरड बोकडे. आता जरड बोकडच नाही राहिलं गावात. बरोबर आहे, काहीच ते आहे हे बरोबर पिल्याच आहे आता. बापरे, लंबा गुरु भेटला वाटते गड्या शांताराम मेले हा. चांगला भेटला, पक्का भेटला, अंदाजे पक्का गुरु भेटला शिवलालले हा. म्हणजे सांग पाय आता, म्हणजे दाढेल बोकड म्हणजे एकदम जरड होते ना ते, म्हणजे त्यानं ठुणका असं त्याला दिली अशी खुटी टाकून का पिले पाले पहिले यानं पिलेच आणले असते ना उली असा हुशार आहे असं. बरोबर आहे राजा, म्हणजे दाढेल बोकडं म्हणजे गंमत होते का? ते पुरं भरलंच राहते ते, का स्वस्त भेटते 15 आणि 20 हजाराच्या खाली नाही भेटत म्हटलं ते गेलेच ठेसून. आपल्याला काय करायला लागते, आपल्याला शिट्ट्या वाजवायची मतलब नाही. नया फुका बरं आहे, चांगला आहे, बरं आहे. हो ना. नाही एक काम करा, तुम्ही बाजारात जा, इकडे आम्ही पाहू लागतो हा. तुम्हाला माझा तो कसा आहे दिवस कमीच आहे ना, समजा 2 दिवसात करायला लागते असं आहे ना. तर आम्ही इकडे पाहतो, इकडे जे बेडे आहे बेड्यावर जाऊन पाहतो, बाजूच्या गावात जाऊन पाहतो आहे ना. हा तुला तेवढे तुम्ही बाजारात जाऊन पहा, म्हणजे ज्याला जसं सापडा ना हिशोबात तसं मग बाजारात लावा. आहे रे काशी ना, तुझं म्हणणं काय? अरे बापरे, माझ्या म्हणणं एकदम विचारणार झालं. ते पाय ना कसं करून टाका, तुम्ही पाहा आम्ही पाहतो. अरे शिवला बरोबर नाही काय? हो बरोबर आहे ना, कर ना कसं करता. इथं काय बकऱ्याचं जीवन जाते खाणाऱ्या मजा नाही, तशी गोष्ट होती ते. बरं ठीक आहे, पाहाकडे आम्ही जातो बाजारात, तुम्ही पहा इकडे भेटले सांगा हिशोबात. दाढेल बोकडं चांगलं लंबी दाढी असली पाहिजे म्हणते त्याची हा, चांगलं उचल बरं. आपण कुठं भेटे असे बकले का जगा ना, चांगले दाळेल बकले पाहिजे म्हणजे मोठाले ना. कुठं वाजता कुठं भेटते ते दाळेल बोकडे, तिकडे बम मागरायचे ते कुठं फालतू द्यायचे. मग दाढी नाही पोरं स्वतः उपाशी राहायचे ना, आपल्याला उपाशी रे. अरे बाबा इथं गावातच बरा आहे, उन्ही पता नाही तर हिंडायला नाही पोरं. चल ना तिकडे काय करते काय नाही, कुठं करते काय तयारी फयारी हा. चल अरे
राजे हो काही बोलता हा झाबा भाऊ आता आपण एका शेतच्या गावाचे आपल्या गाव शेजी तुम्ही राजे एवढे महागात बकरे देता का हो मला 2 बोकडे पाहिजे ना 2 दाडेल चांगले जवळ बोकडे घेऊन आलो मी हा मला ते कुर्बानी कापायचे आहे ते म्हणून हिशोबाने लावा जोडा द्या मला दोन काढून तुम्ही बरोबर. अरे नाही ना बा अरे शिवलाल भाऊ काय सांगू तुम्हाला एवढे भाव वाढले बकऱ्याचे. अरे नाही ना कापणार नाही भेटवायला ना बा तुम्हाला पा बरं आता तो एकच जोडा आहे फक्त तो दाडेल आणि तुम्हाला पाहिजे कसे मोठे दाडेल पाहिजे बोकडे. अरे बाबा ते खच्चीचे बोकडेचे टपारे बोकडे बियाचे बोकडे असते ते हां मग गोष्ट आहे का तुम्ही का मागं पुढं पाहू नका ते निघून जातील ना तर अजून मग तुम्हाला मालच नाही भेटन फक्त 2च शिल्लक आहे पुऱ्या बाजारात पाहिला तुम्ही हां घेऊन घ्या पटकन टाईम नका करू. हो शिवलाल मी काय आलो तिकडे त्या मस्जिद भाईच्या ठियावर चल तिकडे त्याच्यावर सस्ता माल राहते ह्या निरा झाब्याला का लपिलप याचा गाला असते त्याच्या तुला माहित नाही ह्या गंमत आहे का ह्याला का लय चपकड आहे ना ह्याला का पुरा आता काय बोला याला नाव द्या जाऊ दे आता तू काय कर याला होले हो भरून दे तिकडे नसेल तर मग पवायचं जाऊ दे काय तर नाही तर घ्यायला लागेल तसं म्हणता का कशा तू हा तिकडे जाऊन बरं या मी काय आलो जा भाऊ बरं ठीक आहे आम्ही तिकडून मस्जिद भाईच्या जवळून पाहून येतो मस्जिद भाईजवळ असंत बकरे नाही तर येतो मग आम्ही तिकडे येतो तुमच्याजवळ कुठं तिकडे बकऱ्याजवळ येतो त्याच्याजवळ नाही भेटलं तर करून टाकू मग आता फक्त हिशोबाजवळ बसून देतो आपलं काम. अरे काय लेको निरा आपलेच माणसं आपलेच लेको तुम्ही भलकोकड्यात जाता बे हट लेको दिमागाने तुम्हाला मॅटर जाईल लेको तुम्ही हट लेका काही त्या मस्जिदजवळ काय भेटते बे काय बे त्याच्याजवळ बे काहीच नाही त्याजवळ निरा डोंगरे बकऱ्या आणते तो. अरे इथं प्युअर माल आहे ना निघून जाईल ना खपून जाईल ना तर काहीच नाही लागेल हातात. काय लेखा मला वाटलं तुला घालायचं हुशार का हट त्या काय सांगितलं त्याला त्या मस्जिदकडे चाललो म्हणून सांगून देतो मग आम्ही फिरून तू घालायचं का हेंबाड्या बेल्या का शिवराला हटले का काही गरज आहे का सांगायची इथं सगळेजण सारखेच आहे एकमेकाची गुन्ह्या करते संध्याकाळी जवळ बसते मजा असते याच्या काय दलालायची. काय नाही जा भाऊ अरे त्यानं ते तसं नाही तिकडे ते कधीला बुड्या नाही मोठे बा नाही का आपले डॅनी मोठे बा त्यांनी आणले बकरा इकाले ते भेट घेऊन त्याची मग येतो मी येतो तुम्ही फक्त बरोबर भावात बसून ठेवा हाताची पाहिजे नाही तर काय करावं मग आता टाईम निघून जाईल ना 2 दिवस सांगितले ना महाराजनं तर पा मग तो आलाही नाही आपला येतो म्हणे इकडे हां मामा आला नाही म्हटलं मामा लुटायला कुठं ढामला नाही. अरे काय बोल मला काही नाही मॅटर सारखा तू चल तिकडे भेटते येईन तो फोन येईन गरज त्याला चल पहिले बकरे घेऊन घे तो काय मामा कुठे भेटते चल पहिले बकरे घेऊन घे मग बाकीचं पुढं अरे निकालो ना तुम मैं क्या हो रहा शिवलाल भाऊ तुम निकालो तो कहीं बकरी तो निकालो बकरा अरे भाई अभी बहुत अच्छा माल है तुम निकालो सिर्फ इसमें देखो इतना बड़ा लाट है अपने पास पड़ा हुआ. अरे भाऊ तुमचं बरोबर आहे मजिद भाऊ अरे बा ते दाडेल पाहिजे ना हातभर दाढी पाहिजे म्हणते ना याला उली दाढी आताच निघून राहिल्या त्या हां त्याचे मोठे पाहिजे होते म्हटलं घेतलेच ते आपण हिशोबात झाला होता तुमच्यासोबत पण त्याच्या दाड्या काहीच नाही ना आता तर दाड्या निघून राहिले त्याला तो आम्हाला सांगणाऱ्याने सांगितलं मोठ्या हातात भर दाड्या पाहिजे म्हणते. अरे मैं क्या रहा बात सुनो तुम लेके जाओ अरे हाथ भर दाढ़ी तो 1-2 दिन में बढ़ जाती है उसकी बकरे की दाढ़ी बढ़ जाती. अब तुम्हारे को टाइम है ना आज ही थोड़ी कट रहे तुम आज लेके जाओ हाँ पहले लेके जाओ तुम 2-3 दिन में तो बहुत हाथ भर दाढ़ी बढ़ जाती उसकी. काही लगा काय बोलते बाबाला काय गोष्टी करते काही लगा हातभर दाढी वाढते म्हणते 1-2 दिवसात नाही काय कुछ भी बोलते बाबा कुछ भी बोल रहे क्या हमारे को हमने के बकरे नहीं पाले क्या हमारे को मालूम नहीं क्या होता क्या नहीं खर्चा जान देते का उसका पुरावाया वो काय के करके वास्ते कर रहा है पूरे गाँव को खाना खिला रहा ना वो 2 बकरे भरे खाना भी होने को ना पुरने को भी होना गाँव को ऐसे हिसाब से हो ना वो बड़े ये छोटे ये बच्चे तो अभी तो दाढ़ी नहीं करे उसकी. देखो भाई तुम्हारे को पट्टा होगा तो लेके जाओ मैं तुम्हारे को जबरदस्ती माल क्या है माल आज नहीं हमारा कल बिकने वाला है क्या माल मिल रहा है ऐसा माल रहता क्या देखो बोला सब कौला माल है अब तुम आ गई भाई पहले बार आओ जरा बकरे मांगने को जरा बकरा रहता वो क्या है वो बीच का बकरा रहता वो कौन ठीक है तुम्हारे को गाँव को खाना खिलाना है तो देखो उधर किधर मिलते हो तो अपने पास तो नहीं है भाई अभी वैसा माल. असं सांग ना मग आता लई चाल बरं मग काय तर काही आपलं घोड्याला गदाला मजा आहे शिवला लोन त्यानं आता पण अच्छा कसे उलटे तिलटे कामं केलं स्वतः दाढी नाही लावून टाका पण त्याला माहिती आहे डुप्लिकेट केलं तिकडे काम डुप्लिकेट होईल म्हणून मामा सांगा पंगा आहे त्याचा आणि त्याला दाढी लावली असते त्या बोकड्याला अच्छा बाजीन नाही हां त्याला आता इमानदारीचं काम करत आहे ना जीव घाल नाही इमानदारी ना म्हणून नाही सगळे. मग काय तर तो खाल्लेले पत्रावळीला हड्ड्या उचलून डबल धुवून टाकते तो गंज आता शिवला आलाय. बस रे बस करणार झाले असं ना तरी माहिती आहे ना मला माहिती नाही इतिहास असं नाही केला जा नाही मी पहिले दिमागात आलं होतं बरं ठीक आहे चला तिकडे त्या जाबूच्या त्याची बकडे खपून जाईल हां तिकडे शांतारामला भेट शांतारामला फोन याला काय भिलो तोंडावर चोपड करते कायचा गेला असं पाहिले कायचा नाही. हा नमस्कार मंडळी मी मला व्हायचं ना कशा आलो मी हा शिवला सोबती म्हटलं पाहिजे तुम्हाला आमंत्रण आहे मग कसं आहे सगळे नाव नाही घ्यायचं नाव आता कोणाकोणाचे घ्यायला लागते टाकून कमेंट करून सांगा म्हटलं लाईक करायला बोलू नका हा सगळे जेवढे नाव होईल तेवढे सगळे आमंत्रण भेटते शिवलालजी पण जेवण आहे म्हटलं 2 बोकडे आहे म्हटलं मोठाले हा याचा जेवायला हा पता आता दिवस कोण्या दिवशी ठरते माहीतच पडते तुम्हाला शेवटपर्यंत पहा हिडो माहीतच पडते तुम्हाला काय आहे तो हा लाईक करायला बोलू नका लाईक झप होऊ द्या हा शेल्यापर्यंत पहा. अरे काय लेका तू लेका कशा ते लेका काय खर्च पहिले स्वस्त पडते काय तू भलताच आपलं काही करतो.
खडा मसाला तिकडून सांग म्हणते बाबाले. हा भूषण खडा मसाला म्हटलं तिकडे ह्या माग पडन एवढ्या एवढ्या यायले. मग काय तर इथं लय माग पडते म्हटलं ते बाबाला सांगते कोण. मग काय एवढ्या मोठ्या 2 बकऱ्या लय मोठा खडा मसाला पाहिजे ना. हा हे म्हणजे म्हणाल मी तुला करतो ना राजा मी माया मतानं करतो ना झुंबर. थांब ना करतो ना मी माया मतानं. मला जे माया बाबाला सांगितलं मी ते घेतो ना बरोबर. थांब ना तू काय गडबड कर घेतो ना मी माया मतानं. अरे कायची चल पेलोय रे बार रे. हा भूषण कायची चल पेलोय भलती रे तू वर खाल चालू आहे इथं. तो बोलते अलग ह्या बोलते अलग. हा तुझ्या मोठे झेलणं चालू आहे इथं. लोक काय विषय काय म्हटलं कायची खरेदी आहे. आता काय सांगून देतो तुम्हाला. आता काय टाकायला जाऊन का भांडायला पहा काय काही नाही. माया बाबाच्या इकडून 2 बोकड्याचं जेवण आहे म्हटलं गावाले. हा ते चांगले मोठे खच्चीचे मोठे चांगले टपारे बोकडे आणायला गेले माय बाबा. उद्या करीन नाही तर रविवारी करून. आता कोण्या दिवशी करून बाय अंदाज आहे उद्याच करते बहुतेक. आता ते जेवण आहे म्हटलं बोकड्याचं हालन द्या तुमच्या. तर तो सौदा घ्यायला आलो आता मी. मसाला ते तेल हे तेलाचा पिपाच सांगितला ते लिस्ट दिली ना त्या आचारानं. आता त्या झुंबरमध्ये तिकडून आणा. मा बाबाचा माय बोलणं झालाय असा विषय आहे तो. अरे बापाले 2 बोकडे ते मोठे टपारे खच्चीवाले. बापाले काय सापडलं रे बारे शिवलाले. काय सापडलं रे कायचा होय रे बा योग. कायचा योग आला त्याचा. काय कबूल केलता का त्यानं काही. या 9 दिवस कबूल केलता का म्हटलं. या उन्हाळ्यात वर्षासारखं पाणी यायचं. वर्षासारखंच पाणी चालू आहे काही. त्याचा तर नवस नाही पुरा झाला बाबा. या उन्हाळ्याभर पाणी येऊन राहिलं काही असं तर नाही आहे रे बा. काय सांगू आता तुम्हाला. तुम्ही भलते बालची खालच काढत बसता बा. काय बरसातचं पाणी का मा बाबानं कबूल केलं काय. काही बोलता ते दुसरं काहीतरी आहे त्याचं. काय सांगू तुम्ही हसा ना आता पोट धरू मा बाबाची गोष्ट. तर करून राहिलं करू द्या त्याला. आता काय आहे त्याचं ऐकते का तो माणूस कोणाचं. जाऊ द्या अरे बा ते जाऊ द्या. त्यालाच माहिती आहे काय नाही तर त्याचं काही मला काही माहित नाही काय कायचं कबूल केलं आणि काय केलं तर. द्या ते सौदा द्या ते खोबरं आहे. त्याच्यानंतर ते बाकीचे मसाले गिसाले जेवढे आहे त्याची लिस्ट दिलीच तुमच्यासमोर. द्या साबण काढून द्या सब सामान किती होते मांडून ठेवा. म्हणजे हे मांडून ठेवायला लावता का. आता तिकडे बोकडे आणायला गेला तेव्हा आपण तिकडे तो उधारीत आणला का म्हटलं. हा शहरात गेला असा तिकडून उधारीत आणला असता का किराणा. काय हे तर नगदी द्यायला पाहिजे होतं. कायचाही सौदा मांडून ठेवा कायचाही सौदा मांडून ठेवा. ठीक आहे बाबा आता काय बोकडेच कापरला तर मलाच नाही सांगशील जेव्हा. दे रे बा गणेश काढून दे त्याला चिठ्ठी लवकर देतो म्हणा त्याला. शिवलाले सांगतो जरा जास्त लंब्या नको चोल देऊ कलमा तिकडे मला द्यावं लागतं. बोलते तिकडे आम्हाला व्यापारी. हा दे रे बा गणेश दे काढून याचा काय आहे मटेरियल तो. हो सांगतो ना माय बाबाला जेवायला येजा म्हटलं. जेवायला येजा घरी काकीले सांगा असं सगळेजण येजा. हा जेवायला. हा छोटा बापापेक्षा त्याला काय बरोबर सांगते. हो म्हटलं तर बापा पहिले म्हणून हो म्हटल्यावर सांगते जेवायला. हो येईन ना याच लागते ना जेवायला. का सोडून राहिलं का जेवण. त्यानं तर एक पार्टीने सोडली शिवलाला न बोलावता येतो. हा येतो बरं ठीक आहे दे रे काढून दिले. झुंबर भाऊ काय म्हणते आपल्याला कोणतं काही घ्यायला लागते काही सामान गिमान न्यावं लागते का. भूषणला विचारलं का म्हटलं काय सामान गिमान काही घेऊन द्यावं लागते का काही कुठं. काही करावं लागते तुम्ही तर म्हटलं त्याच्या मागा लागते म्हणून का विचारून घ्या त्याला. आणि कायचा फटल हे पटण बाबा त्याची मुली घ्यायला लागून जाऊन आता 2 दिवस घेऊन आपण. अरे भूषण नाही मग तुम्ही थांबू ना. आम्ही सामान घेऊन आपण सांगत जाऊ. नाही बाकी गंज म्हणलं काय असं सफा सुंपा हे ते आहे ना. भट्टी गिट्टी पेटवा लागेल भट्टी आणा लागेल. आता कामच काम आहे. हा ते बाबा संध्याकाळ आता आहे आम्ही इकडे नाही. हा आता हा उपकरण केवळ काही काय नको तुला हात बांध लावले आम्ही. हो थांब ना आता हे तेलाचा पिपा घेऊन जा. हा आणि ते बाकीचं सामान झोळा घेऊन जा. बाकी मी तिकडून ते भट्टी गिट्टी गिरण्याची सोय लावून येतो मग. अरे काय बा दादा हा हे साबण आपल्याला कोणतं काम सांगते मग आता टोस्ट म्हणा आपण याच्या मागं आपण जाऊ म्हणू आहे ना. हो दादा म्हणता जेवण असल्या चांगली हे राहते. लोक बोलते बापा लय हडी घेते नाही का साबण धुवून येऊन राहिले. मी काय करू मला सांगतो हे ते म्हणजे गोड बोलून राहिले. अबे बाबा तसं असते बापा. पाहुणा आला घरी मटण करायचं माहित नाही का बाजाराच्या दिवशी कसं बापा. आता जसं मटण असल्या तर भलतं नाही केलं तर मग वाटे भनभान आहे ना. तसं आहे आता हे पाय ना कशी दिवाळीचं आहे बापा. दिवाळीपेक्षा आता आपल्या गावात तर 2 बोकडे कापून राहिले. आले म्हणते ते मोठाले टपारे हा आपण आहे ना भुसण्याच्या सगळ्यात जाऊ ना आपण त्याच्या मागं राहतं नाही का. हा मग तेवढी चलती राहायची आपली. हा तिकडे रस्सा मस्सा वरपाले हे ते मग आपण मागं कुठे शेल्या पण तर लागते. हा सगळं सामान गिमान घेऊन जाऊ आपण. जाऊ दे त्या झुंबरला घेऊन देतो. पेपर मी बरं आहे तिकडे पाहिजेच ना. का ना मला काही सांगून नाही राहिला. हा मला काही म्हणून नाही राहिला म्हटलं. हा सामान आणले बोलतो चिठ्ठी. अरे बाबा भूषण काही आम्हाला काही आमंत्रण नाही का म्हटलं. आम्हाला बाहेर गावाला तुमच्या गावाल्यासाठी काय म्हटलं. हो गणेश हो येता ना बाबा. तुम्ही काय बाहेर गावच्या काही इच्छा आहे. तुम्ही सकाळीपासून येता संध्याकाळपर्यंत राहायचं. तुम्हाला सांगणार होतं तुम्ही ये जा म्हटलं. हा ये जा तेच म्हटलं. मी म्हटलं बाबा अजून म्हणजे भुललो हे ते म्हटलं आठवण देऊन द्या पहिले. बरं आता सांगितलं आता काही वांधा नाही. आता येतो काय थोडी वांधा नाही.
बापा तोंडानं बरोबर लावतो गणे. हा बरोबर वाटत छाटेला पाहिजो मापानं देजो म्हटलं जरासं. मागेचं असते म्हटलं मसाले हे ते बाकीचं. नाही तर देशी ना आपलं मुठ्ठी भर हिशोबानं देजो म्हटलं जरासा. हां मापावर माप देजो, नाही तर झुकतं माप जास्त नको सोडू. आणि मोठं तू जरा भाजी बना करतो कधी कधी. बापा म्या किती मोठा किराणा द्यायला नसन तसं बरोबर देजो म्हटलं. उधारी जाणं लागते माल. हो ना बा, मला तुम्ही पगार देता मी तुमच्या शिकायचं कसं काय पहिले पहिले करू. आता लोक आले मला चाटीत, पहिले आता नाही करत मी. आता नाही कसं त्याचंही नुकसान नाही तुमचंही नुकसान नाही. बरोबर इकडे नाही इकडे तिकडे कुठं दोघांचंही नुकसान नाही. घर बरोबर काय काट्यावर गाड मधून द्या तुम्ही. हां बरोबर. हां घे रे झोरा आणला काय, थैली देऊ टाकून. अरे थैली दे ना याची सलपेटची असं दे नाही याची दे साखरेची. हा आणून दिली लागन तर आता कुठं झोरा फोडा आणला दे त्याच्यातच.